तर आपण खाईलो अथर्व. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय आमचं आपल्या यूट्यूब चॅनल. आणि आपण आलोय कोलझरला. चलो, तर आपण कोलझरला पोहोचलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, इथे आमचे कोलझर गावचं होळी आहे आज. तर आम्ही आता चाललो आहे. इकडे सगळे जमलेले आहेत आमचे. सो ते काय काय करतात. तर आम्ही आज तुमका बघायला खूप जातोय सारे ते. नवीन मेंबर आहेत ते बघू मिळतले आमच्या व्लॉगमध्ये. चलो. तर मुंबईतून बी मेंबर इलेले आहेत. आज लोळलेले काय होतं आणि आम्ही काय करतो, रोडवर काढतो. ए ओमा, कसली वेल ती? कसली वेल? हा, कसली? कशाक ती आपट दोर काढलेले आहेत. होळीसाठी आंब्याचे ताळ. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हत्ती इलेले आहेत इकडे धुपेवाडीत. बघायला जा ना. बघूया, जर लक चांगला असत तर तुमका हत्ती बघू मिळतील आजच्या व्लॉगमध्ये. तर आत्ता होळीची तयारी झालेली आहे, म्हणजे होळीची उभी करतो ना आंब्याची, ती सगळी रेडी केलेली आहे. साफसफाई वगैरे झालेली आहे. तर मंदिराकडची होळी झाल्यानंतरच मग इकडची होळी जी असं ती साजरी करतो. कुठे जातो? पहिलो आता आपण धुपेवाडी दिलेलो हत्ती बघूया. चलो, सगळेच जण ते बघू गेलेले आहेत. तुमका दिसताच ना. काय झाला, हत्ती बघू गेलो पण हत्ती काळोखात असल्यामुळे दिसतच नाही असं योगेश सांगतात. त्याच्यामुळे काय तर समजून घ्या तुम्हीच. ए दिसले? हत्ती दिसले, मोठे होते. दोन कलर दिसले पण ते होय, ओंकार होतो आणि एक बाहुबली. ओंकार येऊ काय हया? माझी होती, दोन पिला होती. दिसले? होय, कलर कसलो होतो? काळो काळो आणि असं ग्रे रस्त्यासारखं होतं. तर आमचे कॉन्ट्रॅक्टर काय आहेत? कॉन्ट्रॅक्टर फुल्ली चेंज ना. ओम. तर कॉन्ट्रॅक्टरांनी नवीन चेंजेस आहेत आता. ते दरवाजा. आणि हाय ओमची रूम होती हा दरवाजा. अरे वा. काय काय चांगलं. तर ह्यो पोकलो पाणी पिता है. अरे त्याला पाणी पिता वाटतं का सवय. आता आपण लेमन सोडा पिऊया. चल ती सोडा. लेमन लेमन पिऊया का जिरा पिऊया? लेमन. मी बघते मागा फुटलं का तर हे फुटले बरं फास्ट. वरती येता बरे असं ह्या. आम्ही नईकोलला गेलेलो तेव्हा हे खूप सारे पिलेले आम्ही पाण्यात टाकलेले. व्हिडिओ जर बघितली नसेल तर तुम्ही बघा, नईकोलची व्हिडिओ असते बल लागता तुळसी. ह्याच्याविषयी माझ्याकडे किती 32 का 33 पण गुट्ट्या. हे बरे कलर. मी आणून दाखव. हे बघा, हे कसे खेळताय तिथे. देवा. तेच तर पुरणपोळी चालू हा. पुढं मी कात्री खातो, कात्री. अरे फोन इलो आयफोन 17 घेतलंय मरे ऑरेंज. पुरणपोळी काय काय असं, लाल भाजी, तोरा तोरा
भजी उघड गारगी पटकन. कट आमटी ह्याची पुरणपोळीच्या ह्याची कटाची आमटी. भजी उघडणं काय भजी कट हा कट. सगळं जेवण हा. जेवण झाल्यानंतर आम्ही आणि शिरवाय तासाभरात मंदिराकडे आलो. तर आता आम्ही एका जातो उडायची. देवळात. काय मंदिर आम्ही काय म्हणे आमचं कोलदरचं मंदिर. तर मंदिरात दिलं मस्तपैकी दर्शन घेऊया माऊली देवीचं. तर ह्या शंकराचं मंदिर आहे आमचा. तर मंदिराकडची होळी. चला जाऊया. हे अजून मेंबर मगाशी बघून असताल तुम्ही. खास गोव्यातून इल्लेलं. गोवा पाहिजे. हे स्वित्झर्लंड मधले इले. गेलो बा काय गेलो स्वित्झर्लंड सिंगापूर सिंगापूरला गेलो. चवड्यावर पोचलेलो असं. आमचे मेंबर बसलेले दोन स्वराम. हार नाही घुबडता. तर आता चाललो आम्ही कोलजरवाडीत. तर आम्ही वाडीवर आलेलो असं. दिशा बदलली माझी. आनंद टाकले 5,000. चला गाडी लावा साईड लायसन दाखवा. हा? मित्र वाट बघतात इतकं वेळ. राजेश काका पूजा करतात एकदम डिस्टर्ब नको. उद्यापासून नसतील इथं.
राजेश काकांनी पूजा केली. चांगली बुद्धी देऊन त्यांच्यावर दया रेकॉर्डी देऊन त्यांच्याकडून काय तू चुकापात घडले असतील त्या सगळ्यांना माफ कर. सगळ्या त्याचप्रमाणे जे काय अडीअडचणी असतील प्रत्येकाचे ते दूर करून सगळ्यांचा कल्याण कर आणि बरा करे माझ्या मान. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काल होळी झाली. शुभम लेट इल्लो म्हाका सांगल्यान होळयेक घे म्हणान. रात्री आपण होळी जेव्हा आमच्या वाडीवरती करत होतो तेव्हा येत होतो. चला तर आता शुभम काहीतरी नेता बघूया. पण डोंगरावर इल्लेलं असं खायचं डोंगर तर सांगूचंय नाही. पाठीमागे तुमका दिसतले सगळे डोंगर दिसतात फुल ऑन खाली आणि समोर पण डोंगर आहेत. सो पावसाळ्यात इकडे कोंब काढलेले. इकडे टॉवर आणि दिसतात. शुभम सांगता की पिवळेच जे बोंडू असतात ते चांगले लागतात. रेड कलर असतात त्यांना टेस्ट नसता. तुमका पण माहीतच असतात खूप जणांका. रेडवाले एक नंबर लागतात बोंडू. तर हा शुभम. हा तर हत्तीची विष्ठा दिसतं इकडे. बोंडू बिंडू खाल्लेले आहेत. सो आणि आमच्या एका काजीचं नुकसान केलं नाही. कलरची काजी. आणि आता काय करताय? बोंडू पिळून टाकतो. बोंडू पिळून काजू जे असतो ते एका साईडिक करतो. तर आम्ही आता लाकडा घेऊन चाललो वरसून डोंगरावरचून. शुभमाचीच आहेत लाकडा, कोणाची चोरूक नाही आहेत. शुभम मका 1000 रुपये देतो एक लाकूड घेऊन दिलेल्याचे. असा आमचा डील झाला. तर बघूया पण मजा येईल. खूप दिवसांनी लहानपणी आम्ही येऊ इकडे. चलो तर आजचा व्हिडिओ खूप मोठं जातला. आजचं म्हणण्यापेक्षा होळीचो कालपासूनचो. आणि मोबाईलची बॅटरी पण डाऊन झालेली. चार्जर आम्ही विसरलो. 15% बॅटरी. आम्ही हत्तीसाठी ठेवली. हत्ती जर चुकान दिसले तर दाखवचे तुमका. इकडून असे हत्ती गेलेत, इकडनं खाली गेलेत, तिकडनं मग वेट्यांची काय तिकडे गेले. म्हणजे काल रात्री आम्ही गेलेलो थंयपर्यंत ते इलेले. आणि तिकडनं ते वर गेलेत. आमका विस्टा दिसली बघा थंय सरळ गेलेले आहेत ते वर. सो आम्ही म्हाका वाटतं 7-8 तास लेट हो नाही तर आमका मिळाले असते. ठीक आहे बघूया इन फ्युचर मिळतील कारण आसपासच होत. सो तुम्ही व्लॉग आमचे बघित राहा. असेच मेनली सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून असेच व्हिडिओ आम्ही बनवू आणि तुमका हत्ती पण बघू मिळतील. चलो बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. नारळ मागणी येते काय रे. ऑनलाईन नारळ विकते. कसे हो नारळ? कॉन्टॅक्ट नंबर टाका. हो नारळ कसे? नंबर नारळ महाग झाले म्हणाले. आमचे असे व्हिडिओ बघायचे असतील सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. जागा काउंटर रे. चला.